प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मंडळी, आज मी बनवला आहे पारंपरिक पद्धतीने चिकन। या चिकनमध्ये खास असा गावचा स्वाद आहे। मसाल्यांचा झणझणीतपणा, हळदीचा सुवासिकपणा आणि घरच्या स्टाईलचा चविष्टपणा आहे। हे चिकन घरच्या मसाल्यांमध्ये मुरलेलं, मस्त तेलावर खरपूस परतलेलं आणि शेवटी गॅस बंद केल्यावर सुगंध दरवळलेला। जर तुम्ही नॉनव्हेज खवय्ये असाल तर हे चिकन नक्की ट्राय करा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। 2 ते 3 वेळा चिकन आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि मी हे सर्व खडे मसाले घेतले आहेत। याचा आपल्याला गरम मसाला बनवायचा आहे। हे सर्व खडे मसाले आपल्या तव्यावर छान परतून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला गरम मसाला बनवायचा आहे। आता वाटण्यासाठी आपण एक मोठा कांदा छान भाजून घेणार आहोत। जोपर्यंत कांदा काळा होत नाही तोपर्यंत छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे। सुक्या खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे, तो सुद्धा छान आपल्याला काळसर रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। आता आपण अद्रक, लसूण, कांदा, खोबरं, एक छोटा टोमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे। हे छान तव्यावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तवा छान गरम करायचा आहे आणि ते वाटण छान आपण भाजून घेणार आहोत। थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हाय फ्लेमवर वाटण परतून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिट छान आपण हे भाजून घेणार आहोत। आता आपल्याला हे वाटण थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त वाटण आपलं वाटून झालं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये तेल छान गरम करून घेणार आहोत। तेलाचा आपल्याला भरपूर वापर करायचा आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे। 3 ते 4 मिनिट हाय फ्लेमवर वाटण आपण छान तळून घेणार आहोत। चिकन अगदी घरगुती पद्धतीने बनवलं आहे, झणझणीत आणि स्वादिष्ट। वाटण छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हळद टाकायची आहे आणि तयार केलेला घरगुती गरम मसाला टाकायचा आहे। हे घरचे खास मसाले जेवणाची चव आणखी दुप्पट करते। आता आपल्याला त्याच्यामध्ये घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे आणि हे मसाले छान आपण वाटणामध्ये परतून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि वाटण छान परतून घ्यायचं आहे। अगदी हॉटेलला मागे टाकेल अशी टेस्ट आहे याची। बघा किती सुंदर कलर आला आहे। छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपण छान वाटण तळून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं आहे वाटणाला। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे। मस्त ग्रेव्ही तयार झाली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे। छान हे चिकन आपण त्या वाटणामध्ये परतून घेणार आहोत। जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल, रेसिपीज, टिप्स किंवा माझ्या व्हिडिओज बघून काहीतरी शिकायला मिळत असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळे मला खूप मोठा आधार मिळतो आणि अजून चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते। माझं एक छोटंसं स्वप्न आहे, लवकरच 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचं। तुमचं प्रेम आणि साथ अशीच असू द्या। छान आपण हे वाटणामध्ये चिकन परतून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे चिकनला।
मी तुमच्याकडून अशी आशा बाळगते की लवकरच तुम्ही माझं स्वप्न 1000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी मला खूप सारी मदत कराल आणि माझं स्वप्न लवकरच पूर्ण कराल। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे चिकन शिजण्यासाठी। आपण जास्त त्याचा रस्सा बनवणार नाही। छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि चिकन छान आपण शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढलं आहे। तुम्ही बघू शकता किती भारी दिसते चिकन। बघा किती सुंदर कलर आला आहे आणि मसाल्यांनी मुरलेलं हे चिकन आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा घरगुती गरम मसाला टाकायचा आहे। पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे। गरमागरम चिकन खाण्यासाठी तयार आहे। हे चिकन तुम्ही तांदळाची भाकरी, भात, चपाती, नान, रोटी सोबत खा, खूप भारी लागते। आणि जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपी सोबत।